ठाण्यात मानाच्या मानल्या जाणाऱ्या खरं तर संस्कृती प्रतिष्ठानच्या तिथं आहोत आपण आणि जी दहीहंडी मानाची मानली जाते त्या दहीहंडीमध्ये अनेक थर रचत खरं तर मानवी मनोरंजनाची सलामी आता दिली जाते। मानाची मानली जाणारी संस्कृती प्रतिष्ठानची दहीहंडी आहे आणि आपल्यासोबत प्रताप सरनाईक आहेत, या संस्कृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत। दहीहंडी गेल्या अनेक वर्षापासून त्यांच्या माध्यमातून या संस्कृती प्रतिष्ठानतर्फे होते। सर, स्वागत आहे TV9 मराठीमध्ये। दरवर्षीचा उत्साह आहे, तोच जोश तोच जल्लोष दिसतोय गोविंदांमध्ये। नाही, ह्या वर्षी तर जरा जास्त उत्साह आहे। याचं कारण असं आहे की पूर्वेश सरनाईकांच्या माध्यमातून प्रो गोविंदाची 18 तारखेला जी स्पर्धा झाली होती त्याला प्रचंड प्रतिसाद ह्या मुंबईतील जवळजवळ 36 संघांनी दिला होता आणि हा जो उत्साह आहे हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी हा दहीहंडीचा सण जो आहे तो सर्वप्रथम मुख्यमंत्री झाल्या त्याला जोशामध्ये चालू केला। त्याचबरोबर आमची दहीहंडीची आजची जी सुट्टी आहे ती सुट्टी त्यांनी जाहीर केली। 75,000 गोविंदांना सुरक्षिततेचं विम्याचं संरक्षण कवच दिलं। त्यामुळे उत्साह आहे। मराठमोळे आपले सगळे गोविंद आपली संस्कृती आणि आपली परंपरा जपण्याचं काम करतात आणि प्रामुख्यानं वर्तकनगरचं हे मैदान आहे हे जागतिक कीर्तीचं मैदान आहे, कारण गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसुद्धा ह्याच मैदानावर झालेला आहे, लिम्का वर्ल्ड रेकॉर्डसुद्धा ह्याच मैदानावर झालेला आणि कदाचित आज अजूनही काही विक्रम ह्या मैदानावर प्रस्थापित होतील, कारण आजपर्यंत 9 थर अनेक मंडळांनी लावलेले आहेत, परंतु 10 थरांचा विक्रम मात्र अजूनपर्यंत कोणी केलेला नाही। तो कदाचित होण्याची शक्यता आहे, परंतु आमचं सगळ्यांना एकच म्हणणं आहे की हा गोविंदा जो दहीहंडीचा उत्सव असतो आम्ही त्याला क्रीडा प्रकारामध्ये समावेश केलेला असल्याकारणानं सगळ्या गोविंदांनी सावधानता आणि सुरक्षितता पाळणं गरजेचं आहे। थरावर थर रचत असताना आपली जी प्रॅक्टिस आहे त्यापेक्षा जास्त थर तुम्ही बक्षिसाच्या रकमेच्या आशेनं लावू नका, अन्यथा अपघात होतो। आणि आज जेवढा उत्साह असतो आमच्यामध्ये तो उत्साह दुसऱ्या दिवशीसुद्धा कायम राहिला पाहिजे, कायम टिकला पाहिजे। किंवा एखादा गोविंदा जर जायबंदी झाला, जखमी झाला तर ते दुःख तुमच्यापेक्षा जास्त आम्हालाही असतं। त्यामुळे सुरक्षिततेचा हा संदेश घेऊन तुम्ही थरावर थर रचा अशी सगळ्या गोविंदांना मी आवाहन केलेलं आहे। संस्कृती प्रतिष्ठानची ना खासियत आहे महाराष्ट्रभर, अनेक सेलिब्रिटी येतात, अनेक नेते येतात। आज कुणाकुणाला सरनाईकांनी आमंत्रण बघा, चित्रपटसृष्टीतील अनेक नामवंत कलाकारांना तर आम्ही बोलवलंच आहे, पण राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब येणार आहेत। त्याचबरोबर उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब आज या ठिकाणी उपस्थित राहून गोविंदांचा उत्साह वाढवणार आहेत। RPIचे नेते रामदासजी आठवले साहेब हे सुद्धा या ठिकाणी येणार आहेत। त्यामुळे राजकीय पक्षाचे नेते, अनेक मंत्री आणि खासदार आमदार तर उपस्थित राहणार आहे, सेलिब्रिटी या ठिकाणी येणार आहे, परंतु आमच्या दृष्टीनं खरा सेलिब्रिटी मात्र हा गोविंद आहे। आणि आत्ता बघा तुम्ही हे कोकण नगरचं मंडळ या ठिकाणी आलेलं आहे आणि त्यांनी सांगितलं की आम्ही पहिल्यांदाच 9 थर लावू आणि 11 लाख रुपयाचं बक्षीस घेऊन जाऊ। त्यामुळे ते 9 थर रचतायत का आणि 11 लाखाचं बक्षीस घेऊन जात आहेत की आम्हाला बघायचं, कारण गेल्या वर्षी त्यांनी 9 थर लावले होते पण दुसऱ्या क्रमांकावर लावले होते आणि 5 लाखाचं बक्षीस त्यांनी घेतलं होतं। यावेळेस जर त्यांनी आता 9 थर लावले तर निश्चितपणे 11 लाखाचं बक्षीस हे त्यांना मिळेल। आपण बघूया की कोकण नगरचं हे मंडळ 9 थर आता लावताय का आणि 11 लाखाचं बक्षीस घेऊन जात आहे का, हा आता थोड्याच वेळात म्हणजे 1-2 ते 3 मिनिटांमध्ये तुम्हाला हा थरार बघायला मिळणार आहे। पहिलं बक्षीस 11 लाखाचं असणार आहे। आपल्यासोबत पूर्वेश सरनाईक देखील आहेत। दादा, प्रो गोविंदा स्पर्धा घेतात तुम्ही दरवर्षी, आता कोकण नगर 9 थर लावते, पहिलाच खरं तर थर लागेल असं वाटतंय? नाही, 100%, कारण अत्यंत चांगल्या पद्धतीची प्रॅक्टिस ह्या कोकण नगर गोविंदा पथकाच्या वतीनं करण्यात आलेली आहे। आम्हाला विश्वास आहे दरवेळेस ते या ठिकाणी येतात आणि सकाळी 9 थर ते लावून जात आहेत। यंदाही एक अनोखा विश्वविक्रम हे या संस्कृतीच्या हंडीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। खरं तर मानाचा संस्कृतीची दहीहंडी खरं तर असते, ही संस्कृती प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी या दहीहंडीचं आयोजन केलं जातं आणि आता देखील जो उत्साह आहे तोच गोविंदांमध्ये दिसतोय। कोकण किंग नावानं जे मंडळ आहे त्यांनी 9 थराची सलामी देण्याची कबूल दिली। 11 लाखाचं पहिलं बक्षीस जे आहे असणार आहे। मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, त्यासह बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी देखील या दहीहंडीला उपस्थिती लावणार आहेत। कॅमेरा पर्सन तुषार ननावरेसह अभिजित पोते, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।